गण कुत्रे चावले आम्हाला, आम्ही कोणाच्या सावधानाच्या पाठीमागा लागलो नाही। हत्ती जब बाजार जाता है तो कुत्तो हजार भुगते हैं, हम पलट के नहीं देखते हैं, मगर हमने काम ही करके लाया है। आलं लक्षात? म्हणून सज्जन हो, ज्या श्वासावर तुम्ही जगताय, ज्या श्वासावर तुम्ही जगताय त्या श्वासाचा विचार करा आधी। आणि जर श्वासाचं नामचिंतन असलं, बॉन्ड करून देतो तुम्हाला, तुम्ही वायाला जाणार नाही। म्हणून एका ठिकाणी सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं आहे। सासू का क्या भरोसा, सासू का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते, क्या भरोसा, क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते, सासू क्या भरोसा, सासू का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते, सासू का क्या भरोसा, सासू का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते, जिंदगी का क्या भरोसा, जिंदगी का क्या भरोसा, थम जाए चलते चलते, थम जाए चलते चलते, जिंदगी का क्या भरोसा, जिंदगी का क्या भरोसा, थम जाए चलते चलते, थम जाए चलते चलते। भरोसा नाही सज्जनो, 92 कोटी श्वासाचा खोटा दिला। फाउंटन पेन आणि कागद काढा, ग्रंथाचं नाव सांगतो तुम्हाला, लिहून घ्या आणि तो ग्रंथ वाचा। श्वास नावाचा ग्रंथ आहे, किंमत आहे 1,500 रुपये। उघडा आणि उघडल्याशिवाय हे उघडणार नाही, नाही तर हे बंद होतील। हो, 92 कोटी श्वासाचा कोठा दिला, 21,692 कोटीला भागा 116 वर्ष 6 महिने 48 तास आणि 33 ते 32 सेकंद माणसाचं आयुष्य आहे, एका माणसाचं। याला श्वासाचा विचार कधी? कधीच जीवनात धावपळ धावपळ धावपळ, आणि त्या धावपळमध्ये पाय उचलला, श्वास घेतला जातो, टेकला फेकला जातो। दिवसभरात किती धावपळ करता राजा हो, कसं आयुष्य कमी होणार नाही रे मायबाप। आणि मग म्हणतस बाबा संध्याकाळी मनाशी चांगला बोली आहे ना, ते कसं काय चाललं, जाईल जाईल। बाबांनी गच्ची आहो काय काय तरी आली, बाबाची क्यू आली। मराना पहिले बोया घालतेतच तुम्ही, नाक माहितला साईलची। परवाच्या दिवशी कीर्तनाला गेलो, बाबा आमना झाला ते केलं, मी ती पायरी चढतो ते नाकात बोळे घाल। आज त्याला म्हणतो झाला न चालाय ना वाढवा बोया, तुम्ही ते मराना पहिले मारराय ना ते, कारण आमची वृत्ती तशी झाली। आम्हाला म्हातारा घरात चालत नाही, तुम्ही म्हातारे होणार नाही का पुरी, तुम्ही दल्ल्यावानी वासण्याची मोठी अवघडच रीत होई जायची, बोलू नाही, बोलायची वेळ येते। मी कन्नडला होतो, रावसाहेब बाबा सर्विस चालू होती, माझ्या शेजारी कीर्तनकार राहायचे आणि एकच पोरग होतं। लग्न झालं, लग्न झाल्यानंतर सुनबाई घरात आली। घरात आल्यानंतर पहिल्या मुळाला लय गोड बोलली सासूबाई, दुसऱ्या मुळाला बी गोड बोलली, आणि तिसऱ्या मुळापासून भांडे आदळायचा आवाज सुरू झाला। मी घरात विचारलं बाबाच्या आईला, म्हणलं का गा बाई हे काय सांगू नका विचारू म्हणे, बाई दोन मुळाला आली, पोरगी चांगली राहिली ना, आता काय दुःख झालं त्या धल्लीला, ते धल्ली चांगलंच घालं देऊन घरावरती। ती शेवटी माझ्याकडे आली एक दिवस, म्हणे बाबा आमच्या वगैरे कीर्तनकार आहे, पण तुमच्यासारखे नाही आहे, तुम्ही खूप समजदार आहे. म्हणलं काय म्हणते बेटा, का बरं रडते तू, डोळ्यातलं पाणी पुस.
डोळ्यातलं पाणी पुसलं, बसवली, चहा केली, चहा भाजली. म्हणलं काय दुःख आहे तुझं? म्हणजे बाबा 2 मुळापर्यंत चांगली राहिली ही म्हातारी आणि आता नुसती भांडी जाता येतील, काही बोलू ती तोंडात येईल ती. म्हणलं बाई आपल्याकडं औषध आहे, फार भारी टॉनिक, गुण लागत, पण माझं नाव सांगू नको, तुझ्या पायावर नतमस्तक होतो. म्हणलं माहिती. ती म्हणे खरंच बाबा? म्हणलं खरंच बाई, मरून जाशील तरी माझं नाव सांगू नको, ती दल्ली चांगली नाही म्हणते. ती म्हणा घरात आंगडो घालली. दुसऱ्या दिवशी झोपून राही, उठ नको म्हणलं, 4 गोदाडे अंगावर घे. आठ उठलीच नाही. आता कोणी विचारलं असेल गल्लीतल्या बाईनं, काका बाई आज सोनबाई धुवायला नाही गेली? नाही नाही, झोपली आहे ना म्हणली माझी सवत. डायरेक्ट सवतच म्हणली तिला. मी चांगलं ऐकलं. म्हणलं दल्लीलाही जायला ती खाजवय. हा, ती दोन येत नाही तोपर्यंत ही पोरगी माझ्या घरात आली. सांगा ना बाबा काय करू? म्हणलं ये पाय धुण्याची त्या घरी आदळल, तू उठली ना आता? म्हणजे हा उठली. म्हणलं मग तू चहा करून घे, पाणी करून घे, फक्त एकच म्हण, आत्या नका टरटर करू माय, तुमच्यापेक्षा आम्हीच बऱ्या, एवढंच बोल. ते तुला लगेच उत्तर देईल. म्हणलं तुला काय आमचं माहिती? म्हणलं बाई ही 3ऱ्या मुळाला रात्रीची पळून गेली, ती आम्ही धरून आणली म्हणले या घरी. हा म्हणलं हा, तू एवढंच म्हण. आता ती नेमकी म्हातारी घरात घुसली. हिला बघितल्यावर, उठलेली बघितल्यावर तर तिने लगेच घामेलीची त्या घरी धनकन आदळली. आदळल्यावर लगेच म्हणली, आत्या नका टर करू म्हणे माय, तुला काय माहिती म्हणे आमचं? मला काय माहिती? अहो तुम्ही 3ऱ्या मुळाला पळून गेल्या, शेजाऱ्यांनी धरून आणली म्हणे तुम्हाला. जेव्हा सुटली, मी बायकोला पहिलेच म्हणलो दरवाजाला आतून कुलूप लाव, नाही तर या उदास आपल्या घरात घुसेल. तुम्हाला सांगू का कोणाचं झाकेल आहे आणि कोणाचं उघड आहे, एवढाच फरक आहे. हा, कोण सोयीचं आहे जगामध्ये आहे का नाही? घरोघरी आणि तोंडावर बोलल्यावर वाईट लागत, कारण तोंडावर बोलल्यावर खऱ्या आईला सुद्धा राग येतो. हा, मी ओट्यावर बसलो होतो, माझ्या शेजारी माझी आई होती. माझी आई जाऊन आता 15-20 वर्ष झाली. मी तेव्हा कीर्तनकार झालो होतो आणि माझा बाप समोरून आला. मी माझ्या आईला डायरेक्ट म्हणलं, आई तुझा नवरा आला. म्हणलं तुला आई मरीने खात तुलीची म्हणलं, मग तुला नवरा नाही, ती कोणची भोवराश पतीच होता ना, फक्त भाषाशैली चेंज होती सपकाळताई, बाकी काहीच नव्हतं. भाषेत बदल आहे सज्जत. हा, पण या विषयामुळे आमची भाषा जागेवर येत नाही. हो, कारण माऊलीनी ओबी लिहिली, तेवी सार साई विगडिता होय वाम निवस काढिता का भनंग दौडिता बानियावरी. सारस नावाचा प्राणी मायबाप रात्रभर भुकतय, नरही भुकतो मादी बोंबलत चली ती. दोघांची भेट होईना, रात्रभर भेट होत नाही. आता तुम्ही चांगला बारीक विचार करा, या म्हाताऱ्यांना चांगला अनुभव येतो. चष्मेवाली म्हातारी असं तुम्ही काय बघत या, तुमच्या नावा सगळं उच्चारेल मी, एवढा बेकार बाबा आहे. हा, तुम्ही कुठं द्यायला चांगल्या भाकरी दिल्या त्या काय मागे भेटेल ते 2-3 देखा ना कशा देखील विठ्ठल त्या कोपरामधून 2-3 शेजार आणि 2-3 भाकरी बोलून नाव सगळं बोलून जाऊ द्या, तांबडो तुम्ही नका. आला का लक्षात? माऊलीने वर्णन केलं, ते विसार साई विगडिता होय बाबा निवस काढिता का भनंग दौडिता भानियावरी. सारस नावाचा प्राणी आहे. यदा कदाचित जर कधी गावात कधी बोंबलत घुसून गेली, आजी तुम्ही काय म्हणता, आहे आज कोणले लई जाई इना भरोसा. त्याला शास्त्रात सारस नावाचा प्राणी आहे. दोघं विरोधी उडतात, नर आणि मादी. रात्रभर भेट होत. माऊली म्हणते अरे काहीच दुःख नाही, चाल पुढा. हो, तेवी सारा साई विगडिता होय वाव निवस काढिता. तुम्ही आणि मी शेतकरी, आपल्या दारी गाय आहे आणि गाय व्यालेली आहे, गाईला वासरू आहे. खरंच सांगा, गाईचं वासरू जर सोडलं तर गाय पानवळती, बरोबर आहे? गाय कोणासाठी दूध देते संजू बाबा? हा, घर जाईन सोडिया बरं, तुमने दल्ल्या कर्मा घुसू द्यावा नाही. दूधनी बादलं कधी काही आहे का नाही? जर यदा कदाचित तुम्ही त्या वासराला दूध नाही पाजलं
तुम्ही चारा टाकणार, पाणी पाजणार, ढेप खाऊ घालणार, धान देणार, त्याला मोठं करून देणार. माऊली म्हणते